न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या NULM अभियानातून महिला बचत गटांना 53 लाखांचे कर्ज, 18 बचत गटांसह पथविक्रेत्यांनाही अर्थसहाय्य मंजूर, कर्ज मंजुरी पत्राचे वितरण, शासनाच्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न। आयुक्त यशवंत डांगे। अहिल्यानगर शहरातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना मिळवून देण्याचे काम महानगरपालिका करत आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्र महानगरपालिकेने स्थापन केलेल्या महिला बचत गटांना शासनाच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या 53 लाख रुपये कर्ज मंजूर करत त्यांना मंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले। तसेच शहरातील पथविक्रेत्यांनाही कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते 18 महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना 1 ते 10 लाखांच्या दरम्यान एकूण 53 लाख रुपयांच्या कर्ज मंजुरीचे पत्र वितरित करण्यात आले। तसेच शहरातील 10 पथक विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली। यावेळी उपायुक्त संतोष डेंगळे, प्रियंका शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे संस्थापक आशिष नवले, स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक अमोल चावरे, शाखा व्यवस्थापक उपेश कुमार, युको बँकेचे अमित ठाकर, ICICI बँकेचे गोविंद गठलेवार, NULM विभाग प्रमुख बाबासाहेब बेलेकर, शहर व्यवस्थापक निलेश शिंदे, सुप्रिया घोगरे, समुदाय संघटक अश्विनी रासकर, करिश्मा शेख, कांचन उमाप, हरिकृष्ण ठोंबरे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर।